कधीच्या नवस मी टांग्याच्या शर्यती पाहायला गेलो आणि तिथे गेल्यानंतर डायरेक्ट टांग्याचा चाकच निसटला ना भाऊ. त्यानंतर मग काय विषय झाला ते तुम्हाला ना पुढे ब्लॉग मध्ये सांगतो. तर आजचा विषय असा होता काय ना, मामाच्या घरी जत्रा होती आणि जत्रा निमित्त मेंढवण गावामध्ये टांग्याच्या शर्यती भरल्या होत्या. त्याच शर्यती पाहण्यासाठी आम्ही मेंढवण गावामध्ये आलतो. आमच्याकडे त्या शर्यतीला टांग्याच्या शर्यती म्हणते, तुमच्याकडे या शर्यतीला काय म्हणते तेवढं कमेंट मध्ये सांगा बरं. तर इथं आल्याबरोबर पहिल्यांदाच 2 गाड्या सुटल्या, त्यातली एक गाडी बाजूला फापडली आणि एक गाडी तर डायरेक्ट सरळच गेली. त्यानंतर मग आम्ही ज्या ठिकाणी टांग्यांच्या शर्यतीचा शेवट होतो त्या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी तर डायरेक्ट भांडणांचाच विषय चालू होता. मग म्हणलं आपण काही इथं भांडणं पाहायला नाही आलोय, टांग्याच्या शर्यती पाहायला आलोय. त्यामुळे म्हणले यांना भांडणं करू द्या आणि आपण ना शर्यती बघू. त्यानंतर मग आम्ही या शर्यतीचा मानकरी म्हणजेच कार्तिक या बैलाकडे आलो. याची भेट घेऊन आम्ही डायरेक्ट ज्या ठिकाणी शर्यती चालू होत्या त्या ठिकाणाकडे निघालो आणि जाताना डायरेक्ट एका टांग्याचं चाकच निसटलं. एवढं चाक निसटलं होतं तरी पण घोड्याने आणि बैलाने त्याच ताकदीने टांगा आहे ना पुढे वडीत नेला आणि त्याचबरोबर जे टांगा चालवायला होते त्यांनी पण 1 नंबर टांगा कंट्रोल केला. चला तर मग तुम्हाला आता मी ना ज्या ठिकाणावरून टांगे सुटताना त्या ठिकाणावरची ना हाल दाखवतो. या ठिकाणी सगळ्यात जास्त अवघड काम राहतं ते म्हणजे शर्यती सुटायच्या अगोदर घोड्याला आणि बैलाला व्यवस्थित उभं करणं आणि त्यातल्या त्यात जर असले घोडे जर असले ना भाऊ तर ना अजूनच अवघड होतं. हा घोडा तर सारखं डायरेक्ट जमिनीवरच झोपत होता. घोडा खाली झोपण्याचं नेमकं काय कारण असेल तेवढं कमेंट मध्ये सांगा बरं. आणि आता मी तुम्हाला घोड्यांच्या आणि बैलांच्या करामती कमी दाखवतो आणि शर्यतीतून कशी सुटती ते दाखवतो. या ठिकाणावरून शर्यत सुटायच्या अगोदर तर पहिल्यांदा त्या बैलांना आणि घोड्यांना 4-5 जणांना धरून राहावं लागतं आणि मग त्यानंतर पंचांनी इशारा केल्यानंतर संघ सोडून द्यावा लागतं. काही वेळेस तर घोड्यांच्या आणि बैलांचे असे हाल होते आणि त्याचबरोबर काही घोडे आणि बैल पाठी सोडून बाहेर पण जातात आणि शेवटला जो टांगा पहिल्यांदा पोहोचतो त्या साईडला पंचांचा झेंडा पडतो आणि तोच टांगा विजयी ठरतो. आणि याचबरोबर आपल्या आजच्या विषयाचा इथं शेवट झाला.